पुढे। आठवडी बाजार व दैनंदिन बाजाराचा ठेका अखेर जनशक्ती नगर विकास आघाडीने फेटाळला। परंडा नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा दिनांक 4/3/2026 रोजी आयोजित केली होती। या सर्वसाधारण सभेत जनशक्ती नगर विकास आघाडीच्या वतीने अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले। यात 2 दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या कर वसुली ठेकेदाराने व्यापारी तसेच शेतकरी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून कराची रक्कम जमा कर अशी धमकी दिली होती। हाच विषय जनशक्ती नगर विकास आघाडीने सभागृहात झालेल्या आठवडी बाजार व दैनंदिन बाजार लिलाव ठेका उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक यांनी बहुमताने फेटाळून लावला। सदर विषयाच्या अनुषंगाने ठेकेदाराकडून आठवडी बाजार व दैनंदिन बाजारामध्ये किरकोळ व ठोक विक्रेत्यांकडून व शेतकऱ्यांकडून कर संकलन करताना नियमानुसार नगरपालिकेने निश्चित केलेली रक्कम वसूल न करता जास्तीचे पैसे वसूल करणे तसेच विक्रेत्यांना व शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमदाटी करणे अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या। आज दिनांक 4/3/2026 रोजी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदर ठेका नगरपालिकेने ठेक्याचा लिलाव न करता नगरपरिषदेच्या कराची रीतसर रकमेची पावती देऊनच आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच कराची वसुली करण्यात यावी अशी मागणीही जनशक्ती नगर विकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी यांना करण्यात आली। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।